नमस्कार मित्र हो. जर मी तुम्हाला असं सांगितलं की तुमचं आयुष्य बदलायला कोणतं कोर्स करायची गरज नाही, कोणतं पुस्तक वाचायची गरज नाही किंवा कोणत्या सेमिनारला देखील जायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त एक शब्द म्हणायचा आहे. फक्त एकच शब्द मित्र हो. दिवसभर सतत एका मंत्रासारखा हा शब्द तुमच्या मनात ठेवायचा आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी. आणि हे जर का तुम्ही फक्त 7 दिवसच जर केलं ना, तर तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल, की तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही आणि तुमच्या नकळत सगळं काही जुळून यायला लागेल. जर मी तुम्हाला असं म्हटलं, तर तुम्ही म्हणाल, की हे कसं शक्य आहे? फक्त एक शब्द म्हणल्याने पूर्ण आयुष्य बदलतं? अरे, हे कोणती जादू आहे का? हा कोणता चमत्कार आहे का? तर मित्र हो, असं अजिबात नाहीये. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे, हा कोणताही चमत्कार नसून ते एक सायन्स आहे. हे ग्रॅटिट्यूडचं म्हणजेच कृतज्ञतेचं सायन्स आहे. हे तुमच्या ब्रेन केमिस्ट्रीचं सायन्स आहे आणि या सायन्स मागे एक अत्यंत शक्तिशाली, अत्यंत प्राचीन रहस्य दडलेलं आहे. एकदा जर का तुम्हाला हे कळलं, की मग तुम्ही स्वतःच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार बनाल. अगदी एखादी मूर्ती घडवल्यासारखं तुम्ही देखील तुमचं आयुष्य घडवू शकाल. आजचा विषय आहे दिवसभरात फक्त एकच शब्द तुमच्या आयुष्याचा सगळ्यात शक्तिशाली मंत्र बनू शकेल. आणि आज आपण बोलणार आहोत की हा शब्द इतका शक्तिशाली का आहे? ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता ही कशी काम करते, तुम्ही हा शब्द कसा वापरायचा आणि यासोबतच 7 दिवस सतत हे केल्याने तुमच्या आयुष्यात नेमकं काय काय बदलतं या सगळ्याबद्दल. मित्र हो, माझी एकच विनंती आहे. हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. कारण शेवटी मी तुम्हाला हा शब्द नेमका कसा म्हणायचा ते सांगणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी म्हणायचा ते देखील सांगणार आहे. आणि 7 दिवसांचा एक स्ट्रक्चर्ड चॅलेंज हा देखील मी तुमच्यासाठी देणार आहे, जो तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. चला, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट, ज्या माणसाने एक शब्द म्हणून आयुष्य बदललं. सोलापूरचा विकास. त्याचं वय 32 वर्ष. तो एका खाजगी कंपनीत डाटा एंट्री ऑपरेटरचा जॉब करायचा. पगार महिन्याला 18,000 होती. त्याची बायको सुनीता होती. ती एका छोट्या दुकानात पार्ट टाइम काम करायची. त्यांना एक 4 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव आर्यन. आणि हे एका भाड्याच्या खोलीत राहणारं एक छोटंसं कुटुंब होतं. विकासचं आयुष्य म्हणजे एका ठरलेल्या चाकोरीत जगणं होतं. सकाळी 9ला ऑफिसला जायचं, संध्याकाळी 8ला घरी यायचं. रात्री जेवण, मग थोडंसं मोबाईल, मग झोपी जायचं. मग दुसऱ्या दिवशीही तेच आणि तिसऱ्या दिवशीही तेच, महिन्यातही तेच आणि वर्षातही तेच. पण विकासच्या आत एक कडवटपणा होता. तो सतत तक्रार करायचा. पगार कमी आहे, बॉस ॲप्रिशिएटच करत नाही, आपल्याला कधी काही चांगलं मिळतच नाही यार. दुसऱ्याचं नशीब मात्र चांगलं असतं, पण आपलं नशीबच फुटकं ते फुटकंच. रात्री तो बायकोला म्हणायचा, "सुनीता, मला या आयुष्याचा कंटाळा आलाय गं. सगळं कसं कसं अडकल्यासारखं वाटतंय. आयुष्यात काहीच बदल होत नाहीये. आपल्या नशिबात काहीच चांगलं येत नाहीये गं." सुनीता त्यावर म्हणायची, "अरे, अरे असं बोलू नकोस. आपल्याकडे खूप काही चांगलं आहे. बघ ना, बघ आपला आर्यन आहे आपल्यासाठी आणि आपण सगळे निरोगी आहोत आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण तिघं आहोत ना एकमेकांसाठी." पण विकासला तिच्या या शब्दांमध्ये काहीच वजन वाटत नव्हता. कारण त्याच्या डोळ्याला जे त्याच्याकडे नव्हतं तेच फक्त दिसत होतं. ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या मात्र दिसत नव्हत्या. एके दिवशी विकासचा एक जुना कॉलेज फ्रेंड प्रशांत त्याला अचानक रस्त्यात तो भेटला. प्रशांत 3 वर्षापूर्वी विकासपेक्षाही कठीण परिस्थितीतून जात होता. त्याची त्याची नोकरी गेली होती. त्याच्या डोक्यावर कर्ज होतं. घरच्यांशी संबंध देखील त्याचे बिघडले होते. पण आज आज प्रशांतचा स्वतःचा छोटा बिझनेस होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तो शांत, समाधानी होता. त्याच्या बोलण्यातून एक वेगळीच एनर्जी दिसून येत होती. विकासने त्याला विचारलं, "अरे प्रशांत,
तू तू हे सगळं कसं केलंस रे? तुझी सिच्युएशन तर माझ्यापेक्षाही वाईट होती. तू कोणता कोर्स केलायस का? किंवा तू कोणता गुरु तुला भेटलाय का?" मग प्रशांतने जे उत्तर त्याला दिलं, ते ऐकून विकास अगदी चकितच झाला. प्रशांत म्हणाला, "अरे विकास, मी कोणता कोर्स केला नाहीये रे, किंवा मला कोणता गुरु देखील भेटला नाही. मी फक्त एकच गोष्ट बदलली बरं का. मी फक्त एक शब्द सतत म्हणायला सुरुवात केली." विकास म्हणाला, "काय? एक शब्द? कोणता शब्द?" प्रशांत हसला आणि म्हणाला, "थँक यू." बस एवढंच. मी दिवसभर प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी थँक यू एवढं म्हणायला सुरुवात केली. एखाद्या मंत्रासारखं सतत बार-बार फक्त हा एकच शब्द, आणि 7 दिवसात माझ्या आत काहीतरी हललं रे, आणि मग सगळंच माझ्यासाठी बदलत गेलं. विकास म्हणाला, "काय बोलतोयस? थँक यू म्हणल्याने आयुष्य बदलतं का? हा कोणता चमत्कार आहे का?" प्रशांत शांतपणे म्हणाला, "अरे, मलाही सुरुवातीला तेच वाटलं. पण मी म्हणालो, की ठीक आहे बुवा, यात काय? दिवसभर फक्त थँक यूच म्हणायचं आहे ना, यात माझं असं काय नुकसान होणार आहे?" आणि मी ते सुरू केलं. पहिले 2 दिवस मला ते अगदीच मेकॅनिकल वाटायला लागलं. पण तिसऱ्या दिवसापासून मात्र माझ्या आतून काहीतरी बदलायला लागलं. मला मला जगाकडे बघण्याची एक वेगळीच नजर मिळाली. विकासने विचारलं, "पण पण हे नेमकं करायचं कसं रे? आणि आणि कोणत्या गोष्टींसाठी थँक यू म्हणायचं?" प्रशांत म्हणाला, "ते मी तुला सांगतो, पण आधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ती गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजेच कृतज्ञता म्हणजे नेमकं काय आणि ती कशी काम करते. कारण ते जर तुला समजलं, तरच हा शब्द तुझ्यासाठी खऱ्या अर्थाने काम कसं करेल हे तुला कळेल, आणि त्यानंतरच ते खऱ्या अर्थाने कामही करेल." विकासने लगेच ग्रॅटिट्यूड बद्दल वाचायला सुरुवात केली. त्याने लगेच या विषयाबद्दल सगळं काही समजून घेतलं, आणि मग त्याने लगेच दुसऱ्या दिवसापासून दिवसभर प्रत्येक गोष्टीला थँक यू म्हणायला सुरुवात केली. आणि मित्र हो, पुढच्या 7 दिवसात काय झालं ते ऐका. पहिल्या 2 दिवसात विकासला काहीच वेगळं जाणवलं नाही. त्याला वाटलं, हा काय मूर्खपणा करतोय मी, हा. पण तरीही त्याने ही जिद्द सोडली नव्हती. तिसऱ्या दिवशी विकासला सकाळी जाग आली, आणि त्याच्या मनात पहिला विचार आला, की आज मी जिवंत आहे, त्याबद्दल या विश्वाचे धन्यवाद. मित्र हो, हा विचार विकासच्या मनात याआधी कधीच आला नव्हता. 4थ्या-5व्या दिवशी विकासला ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वागण्याच्या पद्धतीत बदल जाणवला. त्याची चिडचिड कमी होत होती. तो लोकांशी नम्रपणे बोलायला लागला. एका कलिगने तर स्वतःच त्याला विचारलं, "विकास, आज तू थोडा वेगळा दिसतोयस रे. असं नेमकं काय करतोयस ज्यामुळे तुझ्यात हा बदल झालाय?" मग 6व्या दिवशी विकासच्या मॅनेजरने अचानक त्याला एका इम्पॉर्टंट क्लायंट मीटिंगसाठी त्याला बरोबर नेलं. असं याआधी कधीच झालं नव्हतं. विकासला वाटलं, हा निव्वळ एक योगायोग आहे का? की खरंच काहीतरी बदलतंय? मग 7व्या दिवशी विकास सकाळी उठला, आणि त्याने स्वतःला आरशात बघितलं, आणि त्याला जाणवलं, की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलेलं होतं. त्या दिवशी तो सुनीताला म्हणाला, "सुनीता, तुला माहितीये का, मी स्वतः बदललो नाही, पण माझी नजर बदलली आहे ग. आधी मला फक्त जे माझ्याकडे नव्हतं तेच दिसायचं. पण आता माझ्याकडे जे काही आहे तेच दिसायला लागलंय. आणि जे आहे ते किती भरभरून मिळालंय ना, हे आता मला कळालेलं आहे बरं का." पुढच्या 3 महिन्यात विकासला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं. त्याचं पगार 18,000 वरून 28,000 वर गेलं. त्याने स्वतःचा एक छोटा फ्रीलान्स डाटा एनालिसिसचा एक बिझनेस देखील सुरू केला. 6 महिन्यात त्याने आर्यनला एका चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळवून दिलं. विकास आज म्हणतो, "मी थँक यू म्हणायला सुरुवात केली, आणि माझं आयुष्य उलटं फिरलं. मी बदललो. माझे व्हायब्रेशन्स बदलले. माझी एनर्जी बदलली, आणि जेव्हा माझी एनर्जी बदलली, तेव्हा माझ्या आजूबाजूचं सगळं जगच बदललं." मित्र हो, आता इथे नेमका मुद्दा आहे तरी काय?
तर तुमचं आयुष्य तुमच्या बाह्य परिस्थितीवर नाही, तर तुमच्या आंतरिक भावनांवर अवलंबून आहे. जी भावना तुम्ही या युनिव्हर्सकडे पाठवाल, तीच तुमच्याकडे परत येते. आणि ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, ही सगळ्यात शक्तिशाली भावना आहे, जी तुमच्या आत सगळं काही बदलू शकते. आता या बॅकग्राऊंडवरच आपण या संपूर्ण रहस्याला उलगडूया आणि तेही स्टेप बाय स्टेप. रहस्य नंबर 1, ग्रॅटिट्यूड म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं? मित्र हो, आधी हे समजून घ्या की ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त थँक्यू म्हणणं एवढंच नसतं. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेची भावना. ती मनाची एक अवस्था असते. ग्रॅटिट्यूडचे 2 स्तर आहेत. एक म्हणजे सरफेस लेवलचं ग्रॅटिट्यूड, म्हणजेच वरवरची कृतज्ञता. कोणी तुम्हाला काही दिलं की तुम्ही लगेच थँक्यू म्हणता. ही कर्टसी आहे. हा एक शिष्टाचार आहे. यात भावना ही कमी असते आणि सवयीचा भाग हा जास्त असतो. आता दुसरी म्हणजे डीप ग्रॅटिट्यूड, म्हणजेच खोलवरची कृतज्ञता. ही ती भावना आहे जी तुम्ही मनाच्या गाभ्यातून अनुभवता. जेव्हा तुम्हाला खरोखरच आतून एक जाणीव होते की अरे, माझ्याकडे माझ्याकडे आहे आणि हे असणं किती अद्भुत आहे. ही भावना तुमच्या पूर्ण शरीरात, मनात आणि आत्म्यात भिनते आणि तुमच्या आयुष्यातली खरी जादू ही या दुसऱ्या स्तरावर घडत असते मित्र हो. आता इथे एक अत्यंत महत्वाचा सायंटिफिक फॅक्ट लक्षात घ्या. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली च्या ग्रेटर गुड सायन्स सेंटर च्या रिसर्चनुसार ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांमध्ये 25% जास्त हॅपीनेस आढळला आहे. 30% कमी डिप्रेशनची लक्षणे दिसलेली आहेत. शारीरिक आरोग्यातही लक्षणीय सुधारणा झालेली दिसलेली आहे आणि त्यांचं जे नातेसंबंध आहेत एकमेकांशी, ते अधिक मजबूत झालेले दिसून आलेले आहेत. आता आता याचा अर्थ काय? म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता ही फक्त एक चांगली सवयच नाही, तर ती एक सायंटिफिकली प्रूव्ह झालेली आयुष्याला ट्रान्सफॉर्म करण्याची सवय आहे. आता इथे एक उदाहरण देतो जेणेकरून हे अगदी क्लिअरली तुम्हाला कळून जाईल. आता समजा तुमच्याकडे एक जुनी गाडी आहे. ती फार नवीनही नाही आणि फार महागडी देखील नाही, पण ती तुम्हाला रोज ऑफिसला नेते आणि घरी परत आणते. पावसात, उन्हात तुमची ती नेहमी साथ देत असते. आता 2 प्रकारची माणसं बघा ना. पहिला माणूस म्हणतो, माझी ही गाडी जुनी झाली, लोकांकडे किती नवीन नवीन गाड्या आल्या आहेत, माझ्या नशिबातच काही चांगलं लिहिलेलं नाही बरं का. आता हा माणूस रोज एका फ्रस्ट्रेशन मध्येच जगत असतो. पण दुसरा माणूस म्हणतो, माझी ही गाडी, हिने ना मला कधीच अर्ध्या रस्त्यात सोडलं नाही. ती जुनी आहे पण ती विश्वासू आहे. माझ्या गाडीला मनापासून धन्यवाद. हा माणूस समाधानात जगतो. मित्र बघा ना, या दोघांकडेही सेम गाडी आहे, पण एकाचं आयुष्य कडवट आहे आणि दुसऱ्याचं आयुष्य किती गोड आहे ना. हा फरक या गाडीत आहे का? नाही, तर हा फरक आहे या नजरेतला फरक. आणि ही नजर ग्रॅटिट्यूड देते. या नजरेतूनच कृतज्ञता जन्माला येत असते. आता हाच मंत्र तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसोबत लागू होतो मित्र हो. डॉक्टर रॉबर्ट इमन्स, जे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस चे सायकोलॉजी प्रोफेसर आहेत आणि जगातले ग्रॅटिट्यूड वरचे अग्रगण्य संशोधक आहेत, ते म्हणतात ग्रॅटिट्यूड हा एक इमोशनल ॲम्प्लिफायर आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, ग्रॅटिट्यूड त्याला आणखी ॲम्प्लिफाय करतं, म्हणजेच त्याला आणखी वाढवत असतं. आणि यासोबतच तुमच्या आयुष्यात जे काही वाईट आहे, त्याचा तुमच्या आनंदावरचा प्रभाव या ग्रॅटिट्यूडमुळे कमी व्हायला लागतो. डॉक्टर इमन्स यांनी एक लँडमार्क स्टडी केलेली आहे. त्यात त्यांनी 3 ग्रुप्स तयार केले. पहिला ग्रुप रोज 5 गोष्टी लिहायचा ज्याबद्दल ते आभारी होते. दुसरा ग्रुप रोज 5 गोष्टी लिहायचा ज्यामुळे त्यांना इरिटेशन किंवा त्रास व्हायचा. तिसरा ग्रुप रोज कोणत्याही 5 घटना लिहायचा. आता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणतीही या घटना असू शकतात, काहीही लिहायचं. 10 आठवड्यानंतर पहिल्या ग्रुपमधल्या लोकांमध्ये 25% जास्त
हॅपीनेस आढळलं. ते जास्त एक्सरसाइज करायला लागले. त्यांच्या शारीरिक तक्रारी ह्या कमी व्हायला लागल्या. ते जास्त ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी झालेले होते. त्यांचे नातेसंबंध सुधारले होते. हे फक्त थँक यू म्हणल्यानेच झालं का? तर हो. पण थँक यू म्हणजे फक्त एक शब्दच नाहीये, तर ती एक भावना आहे. आणि त्या भावनेमुळे तुमचं ब्रेन, तुमचं शरीर आणि तुमची एनर्जी सगळं काही बदलतं मित्रहो. आता हा कन्सेप्ट आपल्या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपूर्वी ऑलरेडी सांगितलेला आहे. ऋग्वेदात म्हटलेला आहे, कृतज्ञता हा देवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फूलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती. एक पान, एक फूल, एक फळ किंवा फक्त पाणी जरी कोणी मला भक्तीने आणि कृतज्ञतेने अर्पण केलं तरी मी ते स्वीकारतो. म्हणजे देवाला सुद्धा मोठ्या भेटवस्तू नको आहेत, त्याला कृतज्ञतेची भावना हवी आहे. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, देवा तुझे किती सुंदर रूप, माझ्या मनी सदा तुझा जप. हा जप म्हणजे कृतज्ञतेचा जप, हा थँक्यूचा जप आहे. आपल्या संस्कृतीत सकाळी उठल्यावर भूमीला नमस्कार करतात. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. अशा प्रकारे पृथ्वीला थँक्यू म्हणतात. माझ्या पायांचा स्पर्श क्षमा कर, असा त्याचा अर्थ होतो मित्र हो. जेवणापूर्वी अन्नाला नमस्कार करतात, अन्नाला थँक्यू म्हणतात. सूर्याला नमस्कार करतात तेव्हा त्याच्या प्रकाशाला थँक्यू म्हणल्या जातं. गंगेला, तुळशीला, वडाला, पिंपळाला सगळ्यांना थँक्यू म्हणल्या जातं मित्र हो. कारण आपल्या ऋषींना हे हजारो वर्षापूर्वीच माहिती होतं, जे आज न्यूरोसायन्स सांगतंय की कृतज्ञतेची भावना ही तुमचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण अस्तित्वच बदलू शकते. आता प्रश्न हा आहे की कृतज्ञता नेमकी तुमच्या ब्रेनमध्ये काय काय बदल करते आणि ती कशी काम करते, तर चला ते बघूया. रहस्य नंबर 2, ग्रॅटिट्यूड तुमच्या ब्रेनमध्ये नेमकं काय करतं, द न्यूरोसायन्स. मित्र हो, आता इथे एक अत्यंत रंजक सायन्स समजून घ्या. जेव्हा तुम्ही मनापासून थँक्यू म्हणता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये एक केमिकल रिॲक्शन सुरू होत असतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH च्या एका रिसर्च स्टडीमध्ये शास्त्रज्ञांनी fMRI स्कॅन्स वापरून ग्रॅटिट्यूड अनुभवणाऱ्या लोकांचे ब्रेन स्कॅन्स केलेत. तर त्यांना काय आढळलं ते ऐका. तर जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने कृतज्ञता अनुभवत असते तेव्हा ब्रेन मधले 2 महत्वाचे केमिकल्स रिलीज व्हायला लागतात. पहिलं म्हणजे डोपामिन. हा फील गुड न्यूरो ट्रान्समीटर आहे. तो तुम्हाला आनंद, उत्साह आणि मोटिवेशन द्यायला लागत असतो. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा ब्रेनला डोपामिनचा हिट मिळतो आणि ब्रेनला हा हिट इतका आवडतो की तो तुम्हाला म्हणतो की हे पुन्हा कर, पुन्हा थँक्यू म्हण, मला आणखी डोपॅमिन हवंय. यामुळे ग्रॅटिट्यूड ही एक सेल्फ रिइन्फोर्सिंग हॅबिट बनते. तुम्ही जितकं जास्त थँक्यू म्हणाल तितकाच जास्त तुमचा ब्रेन तुम्हाला थँक्यू म्हणायला प्रवृत्त करेल. दुसरं केमिकल म्हणजे सेरोटोनिन. हा कंटेंटमेंट न्यूरो ट्रान्समीटर आहे. म्हणजे तो तुम्हाला शांतता, समाधान आणि इनर पीस देत असतो. डिप्रेशनच्या बहुतांश मेडिसिन्स या सेरोटोनिनचं लेवल वाढवण्यासाठी काम करत असतात. पण ग्रॅटिट्यूड ही एकच गोष्ट आहे की कोणत्याही मेडिसिन शिवाय सेरोटोनिनचं लेवल नॅचरली वाढवते. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा तुम्ही दिवसभर थँक्यू म्हणत राहता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन सतत रिलीज होत राहतात. मग याचा परिणाम काय होतो? तर तुम्ही जास्त
आनंदी होता, तुम्ही जास्त शांत होता, तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमची एनर्जी वाढते, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, तुमचे नातेसंबंध सुधारायला लागतात. आता इथे आणखी एक स्टडी सांगतो. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या जॉयल वॉंग आणि जॉशुआ ब्राऊन यांनी 2017 मध्ये एक स्टडी केलेली आहे. त्यांनी जे त्यांच्याकडे काउन्सिलिंगसाठी आले होते अशा 300 लोकांना 3 ग्रुप्समध्ये विभागलं. पहिल्या ग्रुपला फक्त काउन्सिलिंगच दिली, दुसऱ्या ग्रुपला काउन्सिलिंग आणि निगेटिव्ह फिलिंग्स बद्दल लिहायला सांगितलं, आणि तिसऱ्या ग्रुपला काउन्सिलिंग आणि कृतज्ञतेचे पत्र लिहायला सांगितले. म्हणजे ज्या लोकांबद्दल ते ग्रेटफुल आहेत, जे थँकफुल आहेत, त्यांना हे पत्र त्यांना लिहायचे होते. 12 आठवड्यानंतर तिसऱ्या ग्रुपमध्ये, म्हणजेच ज्यांनी ग्रॅटिट्यूड लेटर्स लिहिले, त्यांच्यामध्ये प्रभावीपणे चांगली मेंटल हेल्थ दिसून आली, चांगल्या मेंटल हेल्थचे रिझल्ट्स आढळून आले, आणि ही इम्प्रूव्हमेंट स्टडी संपल्यानंतरही त्यांच्यामध्ये पुढील 3 महिन्यासाठी टिकून राहिली. पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या ग्रुपमधल्या अनेक लोकांनी ते लेटर्स कधी पाठवलेच नव्हते. त्यांनी फक्त ते लेटर्स लिहिले होते. त्यांनी फक्त ग्रॅटिट्यूडची भावना अनुभवली होती, आणि त्यांचं ब्रेन रिवायर करायला तेवढंच पुरेसं होतं. मित्रहो, आता हे समजून घ्या की थँक्यू म्हणणं हे बाहेरच्या लोकांसाठी नाही, तर ते तुमच्यासाठी आहे. ते तुमचं ब्रेनचं स्ट्रक्चर बदलतं, ते तुमचे हॉर्मोन्स बदलतं, आणि यासोबतच ते तुमची एनर्जी देखील बदलतं. आणि जेव्हा तुमची एनर्जी बदलते तेव्हा तुमचं पूर्ण आयुष्यच बदलतं. आता इथे आपल्या संस्कृतीत एक अत्यंत गहन कन्सेप्ट आहे, ते बघा. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, यद भावम तद भवती. तुमची जशी भावना असेल तसंच घडेल. याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? तर तुमच्या भावना तुमच्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन देतात. जेव्हा तुम्ही तक्रार करता, माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा ब्रेनला इन्स्ट्रक्शन जातं की अशा आणखी गोष्टी शोध ज्या तुझ्याकडे नाहीत, आणि मग ब्रेन सगळीकडे तुमच्याकडे नसणाऱ्या गोष्टीच शोधायला लागतं. याला न्यूरोसायन्समध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम RAS असं म्हणतात. RAS हे ब्रेन मधलं एक फिल्टर आहे, जे ठरवतं की तुम्हाला कोणत्या गोष्टी दिसतील आणि कोणत्या गोष्टी दिसणार नाहीत. तुम्ही कधी एखादी नवीन गाडी बघितली असेल आणि मग अचानक तीच गाडी तुम्हाला सगळीकडे दिसायला लागली का? तर ती गाडी आधीपासून तिथेच होती, पण तुमच्या RASचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. जेव्हा तुम्ही तिच्याबद्दल विचार केलात, तेव्हा RASने ती तुम्हाला दाखवायला सुरू केली. हेच ग्रॅटिट्यूड सोबत होतं. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता, तेव्हा तुमचं RASला इन्स्ट्रक्शन जातं, चांगल्या गोष्टी शोध, आणि मग ब्रेन तुमच्या आजूबाजूला चांगल्या गोष्टीच तुम्हाला दाखवायला लागतं. तुम्हाला विविध ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात, तुम्हाला चांगली माणसं भेटायला लागतात, जिथे तिथे योगायोग घडायला लागतात. आणि हे योगायोग नसतात, तर हे तुमच्या ब्रेनचं RAS फिल्टर बदलल्याचा परिणाम असतो, आणि ते फिल्टर बदलू शकतं ते फक्त ग्रॅटिट्यूडच्या सवयीमुळे. आता मित्रहो, इथे आणखी एक गहन गोष्ट समजून घ्या. हार्ट मॅथ इन्स्टिट्यूट, जिथे हार्ट आणि ब्रेन कनेक्शनवर जगातलं सगळ्यात मोठं संशोधन केलं जातं, त्यांच्या रिसर्चनुसार जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड अनुभवता, तेव्हा तुमच्या हृदयाचं रिदम पूर्णपणे बदलतं. हार्ट रेट व्हेरिएबिलिटी HRV, म्हणजेच हृदयाच्या ठोक्यांमधलं व्हेरिएशन हे अधिक कोहरंट होत असतं. कोहरंट म्हणजे तुमचं हार्ट, ब्रेन आणि नर्वस सिस्टीम एक सुसंवादी लयात काम करतात. जसं एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये सगळी वाद्य एका सुरातच वाजत असतात ना, तसंच तुमचं शरीर एका सुसंवादात येतं. आता या अवस्थेत होतं तरी काय? तर तुमचा स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल कमी होतो, तुमची इम्युनिटी वाढते, तुमची विचारशक्ती तीव्र होते, तुमचं इंट्युइशन अंतर्ज्ञान, ज्याला सिक्स सेन्स असं म्हणतो, तो जागी होतो. मग तुम्ही योग्य ते निर्णय घेता आणि तुमची एनर्जी हाय फ्रिक्वेन्सीवर जाते. आता हे शेवटचं पॉइंट, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी, याला आपल्या शास्त्रामध्ये सात्विक ऊर्जा असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये 3 गुण सांगितलेले आहेत: सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. सत्वगुण म्हणजे शांतता, स्पष्टता, आनंद. रजगुण म्हणजे अस्थिरता, इच्छा, धावपळ.
तमगुण म्हणजे आळस, अंधार आणि निराशा. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्ही तम आणि रज पासून सत्व गुणाकडे जाता आणि सत्व गुणात असलेला माणूस योग्य संधी आकर्षित करत असतो. तुम्हाला योग्य माणसं भेटतात. तुमच्या आयुष्यात योग्य परिस्थिती निर्माण होते. कारण जशी तुमची फ्रिक्वेन्सी तसं तुम्हाला मिळतं. आपल्या शास्त्रात देखील म्हटलेलं आहे, यथा दृष्टी तथा सृष्टी. म्हणजे जशी तुमची दृष्टी तशीच तुमची सृष्टी असते आणि ग्रॅटिट्यूड ही तुमची दृष्टी बदलते. आता प्रश्न हा आहे की हे थँक्यू नेमकं म्हणायचं तरी कसं आणि नेमकं कोणकोणत्या गोष्टींसाठी म्हणायचं? तर चला आता ते बघूया. रहस्य नंबर 3, थँक्यू कसं म्हणायचं, कोणत्या गोष्टीसाठी? मित्र हो, आता मी तुम्हाला दिवसभर थँक्यू कसं म्हणायचं ते सांगतो. पण आधी एक गोष्ट समजून घ्या. हे थँक्यू कोणतं रिच्युअल नाही ज्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागेल. हे तुमच्या दैनंदिन आयुष्यातच करायचं आहे. तुमच्या बिझी लाईफ मधल्या प्रत्येक क्षणात करायचं आहे. यासाठी एक सेकंदही वेगळा लागत नाही. ओप्रा विन्फ्रे जगातील सगळ्यात प्रभावी शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. त्या म्हणतात, मी गेल्या अनेक वर्षात जे काही शिकले त्यातलं सगळ्यात महत्वाचं हे आहे, बी थँकफुल फॉर व्हॉट यू हॅव, you'll end up having more. If you concentrate on what you don't have, you will never ever have enough. म्हणजे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. मग तुम्हाला आणखी आणखी जास्तीत जास्त गोष्टी मिळतील. पण जे नाही त्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कधीच पुरेसं वाटणार नाही. तर आता हे थँक्यू कोणकोणत्या गोष्टीसाठी म्हणायचं? सकाळी सकाळी डोळे उघडले, दिवसातला पहिलाच विचार थँक्यू असावा. कशासाठी? तर मी जिवंत आहे, मी श्वास घेतोय, एक नवा दिवस मला मिळालाय. हा दिवस मिळणं हेच सगळ्यात मोठं वरदान आहे. जगात लाखो लोकांना काल रात्री हा दिवस मिळाला नाही, पण तुम्हाला तो मिळालेला आहे. थँक्यू. अंथरुणावर उठताना थँक्यू, परत थँक्यू. थँक्यू माझ्या पायांना, थँक्यू माझ्या शरीराला. मी चालू शकतो, मी उठू शकतो. हे किती भाग्याचं आहे हे त्या माणसाला विचारा ज्याला दररोज व्हीलचेअरवर बसावं लागतं. थँक्यू. थँक्यू वॉशरूमला जाताना. थँक्यू माझं शरीर नीट काम करतंय म्हणून, सगळे ऑर्गन्स नीट चालतायत. थँक्यू आरशात स्वतःला बघताना. थँक्यू माझ्या डोळ्यांना मला दिसतंय, माझ्या कानांनी मला ऐकू येतंय. थँक्यू नाश्ता करत असताना, जेव्हा तुम्ही नाश्ता करायला बसाल, थँक्यू माझ्या समोर अन्न आहे. जगात 82 कोटी लोक रोज उपाशी झोपतात, पण माझ्या समोर अन्न आहे. थँक्यू. चहा पिताना थँक्यू. हा गरम चहा, हा सकाळचा ताजा क्षण. थँक्यू. बायको, आईने जर तुम्हाला नाश्ता बनवला असेल तर थँक्यू. तिच्या मेहनतीला, तिच्या प्रेमाला थँक्यू. ऑफिसला जाताना, गाडीवर बसताना थँक्यू. माझ्या गाडीला जुनी असो वा नवी, ती मला नेते आणते. थँक्यू. बसमध्ये बसलात थँक्यू. बस आली, जागा मिळाली. थँक्यू. ऑटो रिक्षामध्ये बसलात, उतरताना ड्रायव्हरला थँक्यू म्हणा, त्याने तुम्हाला सुरक्षित पोहोचवलंय. थँक्यू. ऑफिसला पोहोचलात, थँक्यू. मला नोकरी आहे, मला काम आहे. अनेकांना तर ते देखील मिळालेलं नाही, त्यामुळे थँक्यू. कोणी पेपर दिलं, थँक्यू. कोणी पाणी आणून दिलं, थँक्यू. कोणी ईमेलचं रिप्लाय दिलेला असेल तरी थँक्यू. बॉसने काम दिलं तरी थँक्यू. कारण काम म्हणजेच विश्वास, त्याने तुमच्यावर विश्वास ठेवला. कलिगशी बोलताना थँक्यू. थँक्यू फॉर युअर हेल्प, थँक्यू फॉर युअर टाइम. दुपारी जेवत असताना, जेवायला बसतात तेव्हा थँक्यू. डबा उघडला तेव्हा थँक्यू. बायको, आईने किती प्रेमाने बनवलेलं जेवण तुम्हाला मिळालंय त्यामुळे थँक्यू. कॅन्टीनमध्ये जेवताना जेवण बनवणाऱ्या भावांना देखील थँक्यू म्हणा. संध्याकाळी घरी परत येताना थँक्यू. सुखरूप पोहोचलात त्याबद्दल थँक्यू. माझं घर आहे, भाड्याचं असो वा स्वतःचं, छत आहे डोक्यावर, त्याबद्दल थँक्यू. मुलांना बघताना थँक्यू. त्यांचं हसणं, त्यांची मस्ती, कित्येक जोडप्यांना मुलं होत नाहीत, तुम्हाला मिळालंय त्याबद्दल थँक्यू. बायको, नवरा थँक्यू. जीवनसाथी आहे, एकटेपणा नाही, थँक्यू. आई बाबा
त्यांना थँक्यू. ते अजून आहेत तुमच्यासोबत. त्यांचं असणं या जगातलं सर्वात मोठं वरदान आहे तुमच्यासाठी. त्यामुळं थँक्यू म्हणा. रात्री जेवताना थँक्यू म्हणा. दिवसभराचा शेवटचा आहार तुम्हाला मिळालेला आहे. झोपायला जात असताना थँक्यू म्हणा. बिछाना आहे, उबदार पांघरूण आहे, छत आहे, थँक्यू म्हणा. डोळे बंद करताना आजच्या दिवसासाठी थँक्यू म्हणा. चांगलं झालं त्यासाठी थँक्यू म्हणा. कठीण झालं त्यासाठीही थँक्यू म्हणा, कारण त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालंय. आणि ही गोष्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या, हे थँक्यू म्हणत असताना ते जोरात बोलायची काही गरज नाही. बस फक्त मनात म्हणा. त्यासाठी फक्त एक क्षणच लागतो, एक सेकंदच लागतो. बाहेरच्या कुणालाही ते कळतही नाही, पण ते तुमच्या ब्रेनला कळालेलं असतं, तुमच्या बॉडीला कळालेलं असतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या एनर्जीला देखील कळालेलं असतं. मित्र हो, जेव्हा दिवसभर तुम्ही असं थँक्यू म्हणत राहता, तेव्हा एका दिवसात 100 नाही 1000 वेळा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. कारण प्रत्येक क्षणात कृतज्ञ होण्यासारखं काहीतरी असतंच. फक्त ते बघायची नजर असायला हवी, आणि ती नजर प्रॅक्टिसनेच येते. टोनी रॉबिन्स जगातले सगळ्यात प्रसिद्ध लाईफ कोच आहेत. ते म्हणतात, व्हेन यू आर ग्रेटफुल, फिअर डिसअपियर्स अँड अबंडन्स अपियर्स. जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता, भीती नाहीशी होते आणि विपुलता प्रकट होते. मित्र हो, आता एक गोष्ट समजून घेऊया. रहस्य नंबर 4, ग्रॅटिट्यूड आणि व्हायब्रेशन, ब्रह्मांडाशी संवाद. मित्र हो, आता इथे एक कन्सेप्ट समजून घ्या. हा कन्सेप्ट म्हणजे तुमचं आयुष्य बदलण्याची एक खरी गुरु किल्ली आहे. निकोला टेस्ला, जे जगातल्या सगळ्यात ब्रिलियंट शास्त्रज्ञांपैकी एक होते, ते म्हणाले होते, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, थिंक इन द टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन. म्हणजे ब्रह्मांडाची रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायची असतील, तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्स या संदर्भातच विचार करायला लागा. आता हे तुमच्या ग्रॅटिट्यूडशी कसं जोडलंय, तर प्रत्येक भावनेची एक फ्रिक्वेन्सी असते, एक व्हायब्रेशन असतो. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स, ज्यांनी पॉवर वर्सेस फोर्स हे पुस्तक लिहिलंय, त्यांनी मानवी भावनांचा एक मॅप ऑफ कॉन्शियसनेस तयार केलेला आहे. या मॅपनुसार शेम म्हणजे लाज ही 20 हर्ट्झ वर असते. गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना ही 30 हर्ट्झ वर असते. फिअर म्हणजे भीती ही 100 हर्ट्झ वर असते. अँगर म्हणजेच राग हे 150 हर्ट्झ वर असतं. करेज, धैर्य हे म्हणजे 200 हर्ट्झ वर असतं. लव, प्रेम म्हणजे हे 500 हर्ट्झ. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही म्हणजे 540 हर्ट्झ. आणि जॉय, आनंद हे देखील 540 हर्ट्झ. पीस, मनशांती हे 600 हर्ट्झ. आणि एनलाइटमेंट आणि म्हणजेच ज्ञानप्राप्ती हे म्हणजे 700 ते 1000 हर्ट्झ. आता लक्षात ठेवा मित्र हो, ग्रॅटिट्यूडची फ्रिक्वेन्सी ही 540 हर्ट्झ आहे. हे लव पेक्षाही वर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मनापासून थँक्यू म्हणता, तेव्हा तुम्ही 540 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असता. आणि या फ्रिक्वेन्सीवर काय होतं ते समजून घ्या. तर इथे युनिव्हर्सल लॉ आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. समान फ्रिक्वेन्सी समान फ्रिक्वेन्सीलाच आकर्षित करते. जेव्हा तुम्ही तक्रारी करत असता, तेव्हा तुम्ही लो फ्रिक्वेन्सीवर असता, आणि लो फ्रिक्वेन्सीकडे लो फ्रिक्वेन्सीच्याच गोष्टी अट्रॅक्ट होत असतात. म्हणजे तुमच्या नशिबी आणखी समस्या, आणखी तक्रारी, आणखी निराशाच येऊ लागते. पण या उलट जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणत असता, तेव्हा तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीवर जात असता, आणि हाय फ्रिक्वेन्सीच्याच गोष्टी अट्रॅक्ट होत असतात. म्हणजे संधी, चांगली माणसं, चांगल्या परिस्थिती, यश, आनंद यासारख्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ लागतील. आपल्या शास्त्रामध्ये हेच तर म्हटलेलं आहे की ब्रह्मांड हा एक विशाल आरसा आहे. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. आरशाचा गुणधर्म काय असतं, तर तुम्ही आरशासमोर हसलात तर तुमचं प्रतिबिंबही हसतं. तुम्ही रडलात तर प्रतिबिंबही रडतं. तुम्ही ब्रह्मांडाला तक्रारींची एनर्जी द्याल तर तक्रारींचंच प्रतिबिंब तुमच्याकडे परत येईल. पण तुम्ही ब्रह्मांडाला कृतज्ञतेची एनर्जी द्याल तर आनंदाचं, विपुलतेचं
प्रतिबिंब तुमच्याकडे परत येईल. रॉन्डा बर्न, ज्यांनी द सिक्रेट आणि द मॅजिक ही जगप्रसिद्ध पुस्तकं लिहिली, त्या म्हणतात, ग्रॅटिट्यूड इज द ग्रेट मल्टिप्लायर. कृतज्ञता ही महान गुणक आहे. म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ असाल तर ते मल्टिप्लाय होतं आणि वाढतं. तुमच्या अकाउंटमध्ये कमी पैसे आहेत, पण जर तुम्ही कमी पैशांसाठी थँक्यू म्हणालात, थँक्यू, किमान माझ्याकडे एवढे तरी पैसे आहेत, तर ते पैसे वाढत असतात. कारण तुम्ही विपुलतेची भावना अनुभवताय आणि तुम्ही अबंडन्सची एनर्जी या युनिव्हर्सकडे देताय आणि अबंडन्सची एनर्जीज अबंडन्सला आकर्षित करत असते. तुम्ही जर इतके कमी पैसे, माझ्याकडे तर काहीच नाही, असं जर म्हणालात तर तुम्ही कमतरतेची भावना अनुभवताय आणि कमतरतेची एनर्जी ही कमतरतेलाच आकर्षित करायला लागते आणि मग खरोखरच तुमच्याकडे असलेलंही सगळं कमी होत जातं. आता इथे एक सुंदर कथा सांगतो. एकदा एक साधू नदीकाठी बसलेले होते. एक शेतकरी आला आणि म्हणाला, महाराज, माझं पीक खूप खराब झालंय हो, माझा बैल मेलाय, माझी बायको आजारी पडली, देव माझ्यावर एवढा का राग करतोय हो? साधूंनी विचारलं, तुझ्या शेतात काही उगवलंय का? शेतकरी म्हणाला, हो हो, थोडं धान्य आलंय. साधू म्हणाला, त्या धान्यासाठी देवाला धन्यवाद म्हणालास का? नाही नाही, ते तर खूप कमी आलंय. साधू हसले आणि म्हणाले, बाळा, जोपर्यंत जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहणार नाहीस, तोपर्यंत तुला जे हवंय ते कसं मिळेल? देव त्याला अधिक देतो जो मिळालेल्या थोड्यासाठीही मनापासून धन्यवाद मानतो. मग तो शेतकरी त्या रात्री रात्रभर त्याच्या शेतात उभा राहिला आणि त्याने त्या थोड्या धान्यासाठीच मनापासून देवाला धन्यवाद म्हणाला. आणि मित्र हो, पुढच्या हंगामात त्या शेतकऱ्याचं पीक गावात सगळ्यात चांगलं उगवून आलं. ही कथा रूपक आहे, पण यातला संदेश सत्य आहे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि बघा ते कसं वाढायला लागतं. मित्र हो, आता हा प्रश्न येतो की हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा आपण हे म्हणायला सुरू करू तेव्हा सुरुवातीचे काही दिवस हे मेकॅनिकल वाटतं, अगदीच रोबोटिक वाटतं. तर हे नॉर्मल आहे का? आणि 7 दिवसात नेमकं असं काय बदलतं? तर चला आता ते बघूया. रहस्य नंबर 5, 7 दिवसात नेमकं काय बदलतं? द ट्रान्सफॉर्मेशन. मित्रांनो हो, सुरुवातीला हे रोबोटिक वाटेल. तुम्ही थँक्यू म्हणाल, पण मनात ती भावनाच नसेल. तुम्हाला वाटेल, मी हे फक्त मेकॅनिकली म्हणतोय, हे सगळं मेकॅनिकली करतोय, ह्याला काही अर्थच नाही. पण असं वाटणं हे अगदी नॉर्मल आहे. कारण तुम्ही वर्षानुवर्षे तक्रारीच्या हॅबिटमध्ये जगलाय. माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, हा तुमचा ब्रेनचा डिफॉल्ट मोड होता. आणि आता तुम्ही एका नव्या सवयीची सुरुवात करताय. ती सुरुवातीला विचित्र वाटणारच. जसं जिमला पहिल्या दिवशी जाता, पहिल्या दिवशी सगळं काही अंग दुखायला लागतं, पण एक आठवडा जर तुम्ही केला तर तुमची बॉडी आपोआप ऍडजस्ट होते ना. हे अगदी तसंच आहे. आता हा 7 दिवसांचा हा जो प्रवास आहे तो कसा होतो ते बघा. दिवस 1 ते 2 मेकॅनिकल फेज. तुम्ही थँक्यू असं म्हणता, पण ते ओठांवरच राहतं, मनापर्यंत पोहोचूच शकत नाही. तुम्हाला वाटतं हा काय मूर्खपणा आहे, याने असं काय फरक पडणार आहे. पण असं वाटणं हे नॉर्मल आहे. पण इथेच थांबू नका, हे फक्त करत राहा. मेकॅनिकली का होईना, पण करत राहा. डॉक्टर मॅक्सवेल माल्ड्स हे म्हणतात, ऍक्ट ॲज इफ यू बिलीव्ह अँड द बिलीफ विल कम. विश्वास असल्यासारखंच वागा आणि विश्वास आपोआप येईल. मग नंतर दिवस 3 ते 4 अवेअरनेस फेज. तिसऱ्या दिवशी काहीतरी बदलायला लागतं. तुम्ही थँक्यू म्हणता आणि अचानक ते तुम्हाला जाणवायला देखील लागतं. अरे, हे खरंच छान आहे रे, की माझ्याकडे हे आहे. जे तुम्ही गेल्या अनेक वर्षात गृहीत धरलं होतं ते अचानक स्पेशल वाटायला लागतं. सकाळचा चहा जो रोज पिता तो तिसऱ्या दिवशी जरा जास्तच चविष्ट वाटायला लागतं. कारण तुम्ही पहिल्यांदा त्या चहाचा खरोखर आस्वाद घेताय. थँक्यू म्हणल्यामुळे तुम्ही त्या क्षणात प्रेझेंट राहता. माइंडफुलनेस रिसर्चर्स म्हणतात की ग्रॅटिट्यूड ही सगळ्यात सोपी माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे. ती तुम्हाला वर्तमान क्षणात आणते आणि वर्तमान क्षणात सगळी शक्ती असते. आता दिवस 5
इमोशनल शिफ्ट. 5व्या दिवशी तुम्हाला एक इमोशनल शिफ्ट जाणवतो. तुम्ही कोणाशीही बोलताना, ऑफिसमध्ये काम करताना, घरी मुलासोबत खेळताना एक वेगळाच हलकेपणा जाणवायला लागतो. जो जड भार तुम्ही तुमच्या मनावर घेऊन अनेक महिन्यांपासून वागवत होता, तो आता अचानक हलका होतोय असं तुम्हाला वाटतं. कारण ग्रॅटिट्यूडने इथे तुमचा कॉर्टिसॉल लेवल कमी केलेला असतो आणि डोपामिन आणि सिरोटोनिन हे वाढवलेलं असतं. तुमची ब्रेन केमिस्ट्री लिटरली बदलत असते. मग दिवस 6वा, कनेक्शन. 6व्या दिवशी तुम्हाला लोकांशी एक वेगळा कनेक्शन जाणवतो. तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल हसू येतं. तुमच्या आवाजात एक सॉफ्टनेस येते. तुमच्या डोळ्यात एक उबदारपणा येतं आणि लोकांना हे जाणवायला देखील लागतं. ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ते तुम्हाला जास्त मदत करतात. ते तुम्हाला जास्त विश्वासाने घेतात. कारण ग्रॅटिट्यूडची एनर्जी ही हवीशी वाटणारी असते. ती लगेच सगळीकडे पसरते. तुम्ही कृतज्ञ असता तर तुमच्या आजूबाजूचे लोकही कृतज्ञ व्हायला लागतात. मग दिवस 7, ट्रान्सफॉर्मेशन. 7व्या दिवशी तुम्ही मागे वळून बघता आणि तुम्हाला जाणवतं, अरे मी एका आठवड्यापूर्वी कसा होतो आणि आज मी कसा झालोय. एका आठवड्यापूर्वी तुम्ही तक्रार करत होता आणि आज तुम्ही कृतज्ञ आहात. एका आठवड्यापूर्वी तुम्हाला माझ्याकडे काहीच नाही असं वाटत होतं. आज तुम्हाला माझ्याकडे किती भरभरून आहे असं वाटतंय. एका आठवड्यापूर्वी तुमची एनर्जी लो होती. आज तुमची एनर्जी हाय आहे. आणि जेव्हा एनर्जी बदलते तेव्हा सर्कमस्टन्सेस बदलतात, लोक बदलतात, संधी बदलतात आणि सगळं आयुष्यच बदलतं. मित्र हो, एक रिअल अनुभव सांगतो. कोल्हापूरची प्राजक्ता, तिचं वय 38 वर्ष. ती एका शाळेत शिक्षिका होती. प्राजक्ताचं लग्न 12 वर्षापूर्वी झालं होतं. तिच्या नात्यात खूप टेन्शन होतं. तिचा नवरा संदीप, जो खूप शांत स्वभावाचा होता, पण त्यांच्यातल्या कम्युनिकेशन गॅपमुळे दोघात सतत वाद व्हायचे. प्राजक्ता रोज रात्री विचार करायची, माझं लग्न चुकलं, संदीपला माझी किंमतच नाहीये, मी किती अनलकी आहे. एक दिवशी तिच्या एका सिनियर टीचर असलेल्या मैत्रिणीने म्हणजेच सविताताईंनी तिला एक गोष्ट सांगितली. प्राजक्ता, एक एक्सपेरिमेंट कर. फक्त 7 दिवस संदीप बद्दल, तुमच्या नात्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल दिवसभर थँक्यू म्हण. मनातल्या मनात म्हण, सतत म्हण. जे चांगलं आहे ते बघ आणि त्यासाठी फक्त थँक्यू म्हण. प्राजक्ता म्हणाली, चांगलं? काय चांगलं आहे माझ्या आयुष्यात? असं आहे तरी काय? सविताताई म्हणाल्या, खूप काही आहे, तुला ते दिसत नाहीये एवढंच. संदीप कधी तुझ्यावर हात उचलतो का ग? नाही. तो दारू तर पितो का? नाही. तो खर्च तर नीट चालवतो ना? हो. तो मुलावर प्रेम करतो ना? हो. बस यासाठीच तुला थँक्यू म्हणायचं आहे, बाकी सगळं बदलेल. मग प्राजक्ताने अगदी नाईलाजाने या सगळ्याची सुरुवात केली. पहिला दिवस गेला. तिने सकाळी संदीपला चहा देताना मनात थँक्यू, तू माझ्या आयुष्यात आहेस हे ती म्हणाली. ते म्हणताना तिला काहीच फरक जाणवला नाही. मग तिसरा दिवस आला. संदीपने संध्याकाळी आर्यनचा म्हणजे त्यांचा जो मुलगा होता त्याचा अभ्यास घेतला. प्राजक्ताने मनात म्हटलं, थँक्यू संदीप, तू एक चांगला बाबा आहेस. आणि अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तिला पहिल्यांदाच ते खरंच जाणवलं होतं. मग यानंतर 5वा दिवस आला. प्राजक्ताने संदीपला पहिल्यांदा गेल्या अनेक वर्षात मनापासून थँक्यू म्हटलं, तेही मोठ्याने. थँक्यू संदीप, तू आमच्यासाठी खूप काही करतोस रे. संदीप चकित झाला. त्याच्या डोळ्यात पाणीच आलं. तो म्हणाला, प्राजक्ता, मला वाटायचं तुला माझी किंमतच नाही, पण मी चुकीचा होतो ग. मग 7वा दिवस आला. प्राजक्ता आणि संदीप रात्री जेवणानंतर गच्चीवर बसून बोलत होते. गेल्या 3-4 वर्षात ते असं शांतपणे कधीच बोलले नव्हते. ते रात्री उशिरापर्यंत बोलतच राहिले. जुन्या आठवणी, पुढचे प्लॅन्स, मुलांचं भविष्य, सगळं काही ते बोलतच राहिले. प्राजक्ता आज म्हणते, एका थँक्यूने माझं नातं वाचवलं. आधी मी बदलले आणि मग माझं सगळं जगच बदललं. आधी मला फक्त संदीपच्या चुकाच दिसायच्या, पण थँक्यू म्हणल्यावर मला त्याच्यातला जो चांगुलपणा आहे, त्याचा चांगलेपणाही दिसायला लागला. आणि जेव्हा मी त्याच्या चांगुलपणाला बघायला लागले,
तेव्हा तो खरोखरच तो आणखी चांगला बनत गेला. मित्र हो, हेच ग्रॅटिट्यूडचं मॅजिक आहे. तुम्ही जे ॲप्रिशिएट करता ते वाढतं आणि तुम्ही जे इग्नोर करता ते कमी होतं. आता प्रॅक्टिकली 7 दिवसांचा चॅलेंज कसा करायचा ते बघूया. रहस्य नंबर 6, 7 दिवसांचा ग्रॅटिट्यूड चॅलेंज, स्टेप बाय स्टेप प्लॅन. मित्र हो, आता मी तुम्हाला एक क्लिअर स्ट्रक्चर्ड प्लॅन देतोय. हा प्लॅन आजपासूनच सुरू करा. स्टेप नंबर 1, तयारी. हे आजच करायचंय बरं का. एक वही घ्या. ही तुमची कृतज्ञता डायरी असेल. पहिल्या पानावर लिहा, मी पुढचे 7 दिवस प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणणार आहे. सतत मंत्रासारखं बार बार. आणि खाली लिहा सुरुवातीची तारीख आणि त्याखाली लिहा शेवटची तारीख. नंतर स्टेप 2, सकाळचे पहिले 5 मिनिटं. हेही तुम्हाला दररोज करायचं आहे. सकाळी डोळे उघडल्यावर मोबाईल उचलण्यापूर्वी डोळे बंद करा आणि 5 गोष्टींसाठी मनातल्या मनात थँक्यू म्हणा. जसं की मी जिवंत आहे, थँक्यू. माझं शरीर निरोगी आहे, थँक्यू. माझं कुटुंब सुखरूप आहे, थँक्यू. मला आज एक नवा दिवस मिळाला, थँक्यू. माझ्या डोक्यावर छप्पर आहे, थँक्यू. यासाठी 2च मिनिटं लागतील, पण या 2 मिनिटांनी तुमच्या पूर्ण दिवसाचा टोन सेट होईल. मग यानंतर स्टेप 3, दिवसभर सतत थँक्यू म्हणायचं आहे. सगळ्यात महत्वाचा स्टेप आहे हा. दिवसभर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मनातल्या मनातच थँक्यू म्हणत राहा. नाश्ता करताना थँक्यू, गाडी चालवताना थँक्यू, ऑफिसमध्ये थँक्यू, कोणाशी बोलताना थँक्यू, जेवताना थँक्यू, चहा पिताना थँक्यू, घरी येताना थँक्यू, मुलांसोबत थँक्यू, नवऱ्यासोबत किंवा बायकोसोबत थँक्यू, आई बाबांसोबत थँक्यू. तुम्हाला हे जोरात बोलायची गरज नाहीये. बस फक्त मनात म्हणा. फक्त 1 सेकंद लागतो. थँक्यू. दिवसभरात 100 नाही, 500 नाही, 1000 वेळा म्हणा. कारण 1000 गोष्टी आहेत ज्याबद्दल कृतज्ञ राहण्यासारखं आहे. यानंतर स्टेप नंबर 4, संध्याकाळी 5 मिनिटं. हे दररोज करायचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या कृतज्ञता डायरीत लिहा दिवस, त्यापुढे दिवस कोणता आहे. आज मी या 5 गोष्टींसाठी कृतज्ञ आहे. त्यापुढे त्या गोष्टी लिहा. आज मला कसं वाटतं, तुम्हाला कसं वाटतं ते देखील लिहा, तुमचे बदल. आज काही विशेष जाणवलं का, तुम्हाला काही विशेष असं काही जाणवलंय का ते देखील तिथे लिहा. तुम्हाला हे दिवसेंदिवसची प्रगती तुम्हाला दिसून येत राहील. मित्र हो, हे लिहायला तुम्हाला 3 ते 4 मिनिटच लागतात, पण यामुळे तुमच्या दिवसाचा शेवट हा कृतज्ञतेवर होतो आणि ती कृतज्ञता रात्रभर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काम करत असते. आता स्टेप नंबर 5, एक स्पेशल थँक्यू, जे की तुम्हाला दररोज म्हणायचं आहे. दिवसभरात किमान एका व्यक्तीला मोठ्याने समोरासमोर मनापासून थँक्यू म्हणा. आई किंवा बाबांना थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी इतकं करता. बायकोला किंवा नवऱ्याला थँक्यू, तू आहेस म्हणून सगळं सुरळीत आहे. मुलांना थँक्यू, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. कलिगला थँक्यू तुमच्या मदतीसाठी. ऑटो रिक्षा ड्रायव्हरला थँक्यू भाऊ. कॅन्टीन हॉटेलमध्ये जे काही आहेत त्यांना थँक्यू. या मोठ्याने म्हटलेल्या थँक्यूमुळे 2 माणसांचा दिवस बदलतो. ती 2 माणसं म्हणजे तुम्ही स्वतः आणि तो समोरचा व्यक्ती. सगळ्यात महत्वाचे नियम. नंबर 1, एकही दिवस स्किप करू नका. 7 दिवस, फक्त 7 दिवस हे तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे इथे एकही दिवस सोडू नका. जर एखाद्या दिवशी विसरलात तर काउंटर तुम्हाला परत रिसेट करायचं आहे आणि पुन्हा 1 दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे. इथे कन्सिस्टन्सी असणं हीच या प्रॅक्टिसची शक्ती आहे. नंबर 2, सक्तीने नाही तर सहजपणे करा. हे होमवर्क नाही, ही कोणती पनिशमेंट देखील नाही. हा एक गिफ्ट आहे जो तुम्ही स्वतःला देत आहात. सहजपणे, प्रेमाने आणि शांतपणे हे करा. नंबर 3, कम्पेअर करू नका. दुसऱ्या दिवशी बदल दिसला पाहिजे असं काही कुठे नाहीये मित्र हो. प्रत्येकाचा पेस हा वेगळा असतो. फक्त करत राहा, बदल आपोआप येत राहील. नंबर 4, कोणतीही गोष्ट छोटी नाही. थँक्यूला मोठ्या मोठ्या गोष्टी लागत नसतात मित्र हो. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही थँक्यू म्हणणं हेच खरं ग्रॅटिट्यूड आहे. कारण खऱ्या सुखी माणसाला छोट्या गोष्टीतलाही आनंद दिसत असतो. नंबर 5, कठीण प्रसंगामध्येही थँक्यू म्हणा. हो,
ऐकायला हे विचित्र वाटेल, पण जेव्हा तुम्ही कठीण प्रसंग तुमच्या नशिबी येतं ना, तेव्हा देखील म्हणा, थँक यू, यातून मला काहीतरी शिकायला मिळतंय. थँक यू, हे मला आणखी मजबूत बनवतंय. कारण प्रत्येक संकट हा एक शिक्षक आहे आणि शिक्षकाला थँक यू म्हणणं हे सगळ्यात मोठ्या ताकदीचं ग्रॅटिट्यूड आहे. रुमी जे प्रसिद्ध सुफी कवी आहेत ते म्हणतात, वेअर ग्रॅटिट्यूड लाईक अ क्लोक अँड इट विल फीड एव्हरी कॉर्नर ऑफ युअर लाईफ. कृतज्ञतेला अंगरख्यासारखं घाला आणि ते तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्याला पोषण देईल. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत शक्तिशाली रहस्याबद्दल बोललोय. कदाचित तुम्ही आतापर्यंत सतत तक्रार करत होता, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, त्याच्याकडे मात्र ते आहे, माझं नशीबच खराब आहे, असे विचार तुमच्या डिफॉल्ट मोडमध्ये असतील. पण आजपासून तुम्हाला कळालंय की तुमचे विचार तुमचं आयुष्य लिहितात आणि थँक यू हा शब्द तुमच्या विचारांचा डायरेक्शन बदलत असतो. एक सुंदर श्लोक आहे, मनः एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मनच माणसाच्या बंधनाचं कारण आहे आणि मनच आहे जे तुमच्या मुक्तीचंही कारण बनेल. तुमचं मन तक्रारीत असेल तर ते तुम्हाला बांधतं. तुमचं मन कृतज्ञतेत असेल तर ते तुम्हाला मुक्त करतं. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही मनाला काय सांगता. आणि थँक हा शब्द तुम्ही या मनाला एका गिफ्ट दिल्यासारखं तुम्ही ते देऊ शकता. हे सगळ्यात शक्तिशाली इन्स्ट्रक्शन आहे मित्रहो. विलियम आर्थर वॉर्ड हे म्हणतात, फीलिंग ग्रॅटिट्यूड अँड नॉट एक्सप्रेसिंग इट इज लाईक रॅपिंग अ प्रेझेंट अँड नॉट गिव्हिंग इट. कृतज्ञता वाटणं पण व्यक्त न करणं हे भेट वस्तू गुंडाळणं पण ते कोणाला न देण्यासारखं आहे. तर व्यक्त करा, थँक्यू म्हणा, स्वतःला, देवाला, माणसांना, परिस्थितीला, आयुष्याला थँक्यू म्हणा. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. जगातल्या सगळ्यात मोठा चमत्कार हा कोणत्या मंदिरात नाही, कोणत्या तीर्थक्षेत्रावर नाही, कोणत्या ग्रहांच्या योगातही नाही, तो तुमच्या मनात आहे, तो तुमच्या कृतज्ञतेत आहे. आणि थँक्यू हा एक शब्द तीच तुमची सगळ्यात मोठी शक्तिशाली प्रार्थना आहे. ब्रह्मांड तुमचं ऐकतंय, पण ब्रह्मांड शब्द ऐकत नाही, ते भावना ऐकतं. आणि थँक्यू मागची भावना म्हणजेच कृतज्ञतेची भावना ही सगळ्यात शुद्ध, सगळ्यात शक्तिशाली भावना आहे. जसं की आईने दिलेलं प्रेम शुद्ध, निरपेक्ष असतं, तसंच कृतज्ञता ही शुद्ध, शक्तिशाली आणि निरपेक्ष असते. आणि जेव्हा तुम्ही शुद्ध कृतज्ञतेने थँक्यू म्हणता, तेव्हा ब्रह्मांड म्हणतं, याला आणखी द्या. हा कृतज्ञ आहे, हा ॲप्रिशिएट करतो, हा जबाबदार माणूस आहे, याला आणखी मिळायलाच हवं. आणि मग आपोआप तुमचं आयुष्य बदलतं. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दिवसभर थँक्यू म्हणा. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक क्षणासाठी तुमच्या कृतज्ञतेला तुमचं आयुष्य बदलू द्या. कारण बदल हे बाहेरून येत नाही, तर बदल आतून सुरू होतो आणि तो सुरू होतो तुमच्या मनातल्या त्या एका शक्तिशाली शब्दापासून. थँक्यू. धन्यवाद मित्र.